साक्री तालुक्यातील वर्धाणे उभराडी दुहेरी हत्याकांड प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। साक्री तालुक्यातील वर्धाणे व उभराडी शिवारात दिनांक 16 मे 2026 रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेत अक्षय सोनवणे व जयश्री काकुस्ते या दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या प्रकरणातील आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदू बाबा याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त भाडणे ग्रामस्थ व साक्री तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या गंभीर गुन्ह्याचा जलदगतीने व निष्पक्ष तपास करून सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच कोणालाही पाठीशी न घालता कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा व समाजामध्ये कायद्याबाबत विश्वास कायम राहावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना निवेदन देण्यात आले। सदर मूक मोर्चा भाडणे येथून सुरुवात करत साक्री शहर, सुभाष चौक, ओम शांती चौक, लक्ष्मी रोड बस स्थानक मार्ग, राष्ट्रीय महामार्ग करत तहसील कार्यालय येथे धडकला। यावेळी भाडण्याचे सरपंच अजय सोनवणे, युवराज काकुसे, भानुदास गांगुर्डे, कल्पेश सोनवणे, नितीन ठाकरे, विजय पारख, संदीप पाटील, कुणाल निकम, पंकज मराठे, हिम्मत सोनवणे, किशोर वाघ, भूषण सोनवणे या पदाधिकारीसह भांडणे व साक्री शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, निजामपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यास पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सदरची घटना अतिशय निंदनीय आहे। सदरच्या घटनेबाबत आपण तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी देखील तात्काळ अटक केलेला आहे। सदरच्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही माननीय आमचे पोलीस अधीक्षक यांच्या वेळोवेळी सूचना आदेश प्रमाणे जास्तीत जास्त खोलात जाऊन जास्तीत जास्त सखोल तपास करणार आहोत आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कायद्याप्रमाणे कशी होईल या दृष्टीने आम्ही जरूर गांभीर्याने प्रयत्न करणार आहोत। सर्व साक्री तालुक्यातील स्थानिक जनतेने, परिसरातील नागरिकांनी सदर प्रकरण अतिशय संवेदनशील असताना देखील शांतता बाळगली, पोलिसांना सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि स्थानिक जनतेचे पोलीस विभागातर्फे मी आभार मानतो। जय हिंद। हत्याकांड प्रकरणात भांडणे गावातील चिरंजीव अक्षय सोनवणे व नवण्णे गावातील जयश्रीताई काकुस्ते याचा दोघांचा निर्गुणपणे एक भोंदू बाबाने हत्या केली व आम्हाला 16 तारखेला सकाळी डिपार्टमेंटच्या माध्यमातून फोन आला की अशा प्रकारचं या दोघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी दोघं मित्रमैत्रिणी त्या मठावर गेले असताना त्या भोंदूबाबाने त्या ठिकाणी पूजा केली व त्या विमलच्या ठिकाणी कोणतं तरी औषध टाकून चिरंजीव अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केले व त्याला रात्रीच्या 10:30 11च्या सुमारात वॉमिटिंग त्याला व्हायला लागल्या। मग त्यानंतर त्या तरुणीने सांगितलं की मला माझ्या घरापर्यंत सोडण्यासाठी पुढेपर्यंत ड्रॉप करा। त्या ठिकाणी ते भोंदू बाबा हे त्या तरुणीला आणत असताना रायपूर बारीच्या मधून भडगाव टेंबे रस्ता आहे त्या ठिकाणी त्या भोंदू बाबाची नियत फिरली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या तरुणीने नाकार दिल्यास तिला चुकीच्या पद्धतीने मारून तिच्या जोडणीने गळफास देऊन तिला 3-4 ठिकाणी जखमा केल्या। त्याचप्रमाणे तिचं सबूत मिटवण्यासाठी
आणि निश्चितच आम्ही गुरुवारी देखील महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मृत कुटुंबांसह त्यांची भेट घेतली आहे. तसेच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील भेट गुरुवारी झालेली आहे, म्हणजे करणार आहोत. आणि आम्हाला जे निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे त्याच्यामुळे या बोंधू बाबाला फाशीची शिक्षा द्या. आणि त्याच ठिकाणी आम्ही फिरत असताना डोंगर परिसरात विविध ठिकाणी साड्या व ब्लाऊज त्या ठिकाणी आढळून आल्या आणि हे प्रकरण नार्कोटॅक्स करून त्याची पुढे जास्तीत जास्त तपासणी करून जास्तीत जास्त कायद्याने कलम कसे वाढवून घेण्यात यावे यासाठी देखील आम्ही आलो आहे. आणि तोच गुन्हा फास्टॅग पद्धतीने जसा आपण आणि उज्ज्वल निकम सारखा चांगला वकील आपण त्या ठिकाणी देऊन त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हीच आम्ही गावकरी व समस्त तालुक्याच्या वासियांकडनं करत आहोत. पकडलं तर माझं असंच म्हणणं आहे, जर अर्ध्या तासात आरोपी पकडला जातो तर साक्री तालुका धुळे जिल्ह्यातला गांजा का बंद नाही होते, तर यांनी बंद करायला पाहिजे. आणि न्याय खरोखर फास्ट ट्रॅकने ही केस फास्ट ट्रॅकने चालायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅकने चालून या आरोपींना लवकरात लवकर सजा व्हायला पाहिजे. कारण नाही झाली तर गुन्हेगारी जास्तीत जास्त वाढत जाईल. आणि आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी आहे. कारण पाठीशी याच्यासाठी आहे की जर याच्यामुळे जर साक्रीत न्याय नाही मिळाला तर भवितव्यात कोणालाच न्याय मिळणार नाही. परवा जी आपल्या साक्री तालुक्यामध्ये जी घटना घडली एकदम निंदनीय आहे. आपण एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, एकीकडे आपण विज्ञानवादाकडे वाटचाल करणारे म्हणतो. आणि अशा परिस्थितीमध्ये असे प्रकार होणे हे खूप तालुक्याच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने एक घातक अशी गोष्ट आहे. एकीकडे अशोक खरात सारखे प्रकरण निघाले आणि अशा वारंवार रोज पुण्यामध्ये बीडमध्ये असे अनेक प्रकार या ठिकाणी आपल्याला समाज माध्यमातून पाहायला मिळतंय. आता परवाचा जो प्रकार आहे हा एका बंधू बाबाच्या प्रकारामुळे किंवा त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आमच्या कापुस्ते परिवारातील या ठिकाणी जी महिला होती त्या महिलेची सुद्धा या ठिकाणी हत्या करण्यात आली. तिला 8-9 वर्षाचा मुलगा आहे. आणि असे जर तालुक्यामध्ये प्रकार होत असतील तर या ठिकाणी पोलीस प्रशासन असो किंवा संपूर्ण सरकारी हे असो तर त्यांनी या ठिकाणी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या आपल्या तालुक्यामध्ये जेवढे बुवाबाजी आहेत, जेवढे बोंधुगिरी करणार आहेत, सर्वांचं या ठिकाणी आधार कार्ड तपासा, त्यांचे व्यवसाय तपासा. आणि अशा प्रकारे जर घडत असतील तर या ठिकाणी आपल्या समाजामध्ये बाया माऊलींना किंवा तरुण मुलांना या ठिकाणी जगणं मुश्किल होऊन जाईल. कारण या ठिकाणी भावनेच्या भरामध्ये आपली ही मंडळी बंधू बाबांकडे जात असते. आणि मी तरुण पिढीला आवाहन करू इच्छितो की आपल्या घरापासून नव्हे तर आपल्या गावामध्ये सुद्धा जागृती करा की असं कुठल्याही बंधू बाबाकडे कोणीही जायचं नाही, जेणेकरून त्याची शिक्षा अशा प्रकारची मिळते. आणि असं आपण संपूर्ण तालुक्यामध्ये ही जर जनजागृती केली तर निश्चितच या ठिकाणी प्रशासनाला आपण सहकार्य करू आणि प्रशासनाने सुद्धा कठोर पावलं उचलून या ठिकाणी बंधू बाबाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आणि तालुक्यातील सर्व बंधू बाबांना या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत की जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत अशी मी